राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयात वीज मिळेल अशी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिलेली आहे. आता सरकार फक्त 2 रुपयात वीज देणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे अशी बातमी जी आहे ती लोकमत या वेबसाईटवरून आपल्याला बघायला मिळत आहे. प्रचंड मोठा शेतकऱ्यांचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. मागच्या भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे. एक विशेष योजना म्हणजेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना जी होती तर याच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 9000 मेगावॅट प्रकल्पाच्या कामाचे लेटर ऑफ ऑर्डर दिलेले आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा तसेच रात्री जी काही वीज आहे अशा पद्धतीनं दोन्ही मिळणार आहे. पूर्वी रात्री वीज दिली जायचे, त्यामुळे रात्री विचुकाटा असेल किंवा वन प्राण्यांचे हल्ले असतील, रात्रीच्या अंधारात भरपूर हल्ले व्हायचे. तर याच्या पार्श्वभूमीवर रात्री वीज न देता दिवसा वीज देण्यात यावी अशी मागणी भरपूर वर्षापासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती. तर या प्रकल्पामध्ये सरकारच्या माध्यमातून 40,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून याच्यामध्ये शेतकऱ्यांचं वीज बिल किंवा विजेची जी काही खर्च आहे तो तर कमी होणारच आहे, पण त्याचबरोबर 25,000 रोजगारांची निर्मिती होणार आहे. तर हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. येणाऱ्या काळात या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळणार आहे. तर यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. 8 लाख पंपांचे केलं जाणार वाटप. आता ही जी काही योजना आहे याच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काय सौर पंप आहेत किंवा सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप आहेत तर हे देण्यात येणार आहेत. जवळपास 8 लाख पंप शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत. या पंपांचे लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 2016 ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंप वाटपाची जी काय संकल्पना आहे ती आणली गेली होती. त्याचा जो काय प्रकल्प आहे तो राज्यभर राबवला देखील गेलेला आहे. प्रचंड फायदा याचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. तर याच्या माध्यमातून ही जी काय प्रक्रिया आहे तर उरलेली जी काय प्रक्रिया आहे तर ही पुढील 3 ते 4 वर्षामध्ये पार पडेल. सध्या सबसिडीवर राज्य सरकारला 13,000 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. शेतकऱ्यांना जर हे सौर पंप उपलब्ध करून दिले तर राज्य सरकारचा हा खर्च वाचणार आहे. मग त्यामुळेच या प्रकल्पासाठी राज्य सरकार 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून तर अशा पद्धतीनं याचं हे होणार आहे. आता हे नेमकं कसं काम चालणार तर शेतकऱ्यांना वीज देण्याची प्रक्रिया 11 महिन्यात जी काय आहे ती पूर्ण करण्यात आली आहे. उरलेलं जे काम आहे ते 1.5 वर्षामध्ये पूर्णत्वास येईल. एकूण कृषी फिल्टरपैकी 50% फिल्टर हे पुढच्या 1.5 वर्षामध्ये सोलर होतील आणि 50% फिल्टरचे काम पूर्ण होताच महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी ही जी वीज निर्मिती सोलरच्या त्या ठिकाणी होणार आहे. तर अगदी आनंदाची बातमी आहे. तर राज्य सरकारच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना 2 रुपये 87 पैसे ते 3 रुपये 10 पैशात वीज मिळणार आहे. याच्या ठिकाणी सरकारला 7.5 रुपयाचा खर्च येणार आहे. हा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाचेल आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची देखील बचत होणार आहे. तर असं भरपूर सारे फायदे या घोषणेच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसत आहे. तर खूप आनंदाची बातमी आहे. अतिशय कमी दरावर शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होणार आहे. खूप आनंदाची बातमी आहे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.